जळते संचित ऐशी आहे धर्मनित, ऐशी आहे धर्मनित, ऐशी आहे धर्मनित। जळते संचित ऐशी आहे धर्मनित, ऐशी आहे धर्मनित, ऐशी आहे धर्मनित। जळते संचित ऐशी आहे धर्मनित, ऐशी आहे धर्मनित, ऐशी आहे धर्मनित। जळते संचित ऐशी आहे धर्मनित, ऐशी आहे धर्मनित, ऐशी आहे धर्मनित। माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळामध्ये जाय, वेळोवेळामध्ये जाय, वेळोवेळामध्ये जाय। माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळामध्ये जाय, वेळोवेळामध्ये जाय, वेळोवेळामध्ये जाय। माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळामध्ये जाय, वेळोवेळामणी ध्याय, वेळोवेळामणी ध्याय। माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळामध्ये जाय, वेळोवेळामध्ये जाय, वेळोवेळामध्ये जाय। जळते संचित ऐशी आहे धर्मनीत, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय। नेदी कर्म घडो कोठे आडराणी पडो, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय। तुका म्हणे मळ, तुका म्हणे मळ राहो निधी तापजाळ, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय। विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल। यदक्षरं मनाखेयमानन्दं मज केवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये। यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः, ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परम मूर्ति, विश्वभूषण वाणी सम्राट, अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर, वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू, किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण, विद्वज्जनमानस मराळ सकल संत कंठभूषण, कैवल्य गुणनिधान, अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबा राय, या ब्रह्मांड मंडपामध्ये दुःख भोगणाऱ्या जीवांना दुःखातून सुटण्याचा सोप्यातला सोपा उपाय सांगतात। या पुण्यक्षेत्रामध्ये आज कीर्तनाचा योग आणि पाऊस काय, तुम्ही कोणतंही चांगलं काम करा, विघ्न आल्याशिवाय राहत नाही। तुम्ही कोणतंही वाईट काम करा, कधीच विघ्न येत नाही। म्हणून म्हण आहे, करडीला कीड नाही, वक्त्याला पीड नाही। हा का? पिकावर विघ्न पडतात, गुणावर अवगुणाची छाया पडते, सद्गुणाला दुर्गुण मारक ठरतात, ज्ञानाला अज्ञान त्रास देतं। महाराज, माणसाला मनसा चिंतितम कार्यम दैव मन्यत्र चिंतयेत। खरं सांगू, आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जोग महाराजांच्या संस्थेमधला एकमेव मी असा विद्यार्थी आहे, कार्यक्रम घेतो पण जाईपर्यंत खरं नसतंय। लग्न लावायला मी नाही म्हणत नाही, पण नांदायला येईल का नाही खारती सांगत नाही। हा म्हणून गाणं निघालं, येऊ कशी कशी मी नांदायला। आणि हे सगळ्याला माहित आहे, चांगल्या गोष्टीला विघ्न असतात, हा आपला विषय। आज विघ्न कोणतं होतं? दुसरं काही नाही महाराज, या कार्यक्रमाला मी येण्यासारखे दोनच माणसाचा आग्रह। संयोजक ज्यांनी मला कार्यक्रम दिला ते आमचे मगर महाराज, माझ्या
शिवूरच्या स्वामीनं काढलेल्या संस्थेतलं आगळं वेगळं गरुड झेप घेणार नेतृत्व. दुसरी, ज्यांच्या प्रेमामुळं त्या संस्थेशी संलग्न झालो मी ज्यावेळेस कार्यक्रमाला गेलो त्यावेळेस एसटीनं गेलो. तुम्हाला खात्री सांगितलं तरी वाटणार नाही. आज 3 मजली इमारत झालीये. त्यावेळेस कूड होतं, कूड. पत्रे सुद्धा नव्हते, कूड होतं. आणि तिथं हरिभक्त परायण परम आदरणीय आमचे गंगाधर महाराज कवडे, उत्तम अण्णा, रंगनाथ शास्त्री यांनी प्रयत्नाने मुलं जे अलंकापूरला जाऊ शकत नाहीत, पंढरपूरला चातुर्मासाला जाऊ शकत नाहीत, हरिद्वार ऋषिकेशला वेदांताचा अभ्यास करण्याकरता जाऊ शकत नाहीत, त्यांना वारकरी संप्रदायाचं महत्वाचं ज्ञान देण्याकरता ज्ञानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले. त्यावेळेस त्यांच्या सगळ्या प्रयत्नाला म्हणून त्यावेळेस तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथं भागवत केले आणि त्या भागवताचा परिणाम समाज इतका जमायचा, ऊन विजेचा कार्यक्रम, तरी माणसं उन्हानं तानेले अन्नदान करून कार्यक्रमाला येत होते भोवतालच्या परिसरातून. आणि तो आनंद बघितल्यावर मी परमपूज्य नामदेव शास्त्री ढोक महाराज, आधी करून आमचे इंगळे महाराज यांनी एवढे स्वामीन ही सगळी मंडळी प्रयत्न करतात ना महाराज, कोणी सुद्धा पैसे घेतले नाही. फुकट भागवतासहित फुकट कार्यक्रम. आणि तशा अग्नीच्या भट्टीमध्ये, वैराग्याच्या भट्टीमध्ये शिळपाक मधुकरीचं खाऊन या विद्यार्थ्यांनी त्या संस्थेला इतकं नावारूपाला आणलं की त्या संस्थेतून निघालेले आळंदीच्या संस्थेमध्ये, भगवानगडाच्या संस्थेमध्ये 1 नंबरला विद्यार्थी निघाले ते. आणि कधीही लक्षात ठेवा, माणसाची किंमत कमी, त्याच्या कर्तृत्वाची किंमत जास्त. आणि म्हणूनच आज त्यांच्या प्रेमाकरता, त्यांच्या आग्रहाकरता नाही तर महाराज इतका हटवादी, आणखी सोप्या भाषेत सांगू, इतका माझा हलकट स्वभाव आहे की भारत आणि पाकिस्तान क्रिकेटची मॅच असली की मी केवढाही कार्यक्रम सोडून देतो. आणि आज मॅच सुरू झालेली आहे, तरी पण या प्रेमाकरता, आमच्या मते महाराजांच्या या सगळ्यांच्या गुणवान मंडळीच्या प्रेमाकरता इथं आल्यावर इतका पाऊस असून सुद्धा तुम्ही इतके जमलात, हे कोटी कोटी उपकार तुमचे. आणि महाराज 50 वर्षाच्या पुढे झालं, आता मला 80 चालू आहे, 50 वर्षाच्या पुढे झालं कीर्तन करतोय मी, पण कुठंही गेलं माझ्यापेक्षा म्हातारी चोपदार. त्यांनी मला सावराव का मी त्यांना सावराव आता. आणि आज माझ्या बाजूला 2 चोपदार आहेत. एक वय माझं झालंय म्हणून पांढऱ्या मिशाचे, आणि तरुण वयापासून कीर्तन करतो म्हणून काळ्या मिशाचे. मला जरी नसल्या तरी 2 चोपदार. या चोपदारा करता एकदा टाळी वाजव. का हो? वाजवणारे, म्हणणारे, ऐकणारे तुम्ही, देव संतुष्ट होतो. म्हणून माझ्या वडिलांनी संस्थेतून 1930 ते 37 निघालेले माझे वडील त्या संस्थेतले, त्यांनी 94 वर्षापर्यंत वारी बुडविली नाही, कीर्तन बुडविलं नाही. माऊलीच्या सोहळ्याबरोबर वयाच्या 94व्या वर्षापर्यंत पायी चालायचे आणि टाळ घेऊन कीर्तनाला उभे राहायचे.
मला त्यांनी सांगितलं, केशा बसून कीर्तन करायची वेळ आली तर कीर्तन कॅन्सल कर. वा वा वा. पण बसून कीर्तन नाही. आता पुष्कळ जणाला वाटलं असेल खुर्ची ठेवलेली आहे पण बसणार नाही. खुर्ची करता तर भांडणं चालू आहे. हा, आणि भाग्य आहे महाराज पुरुष मंडळीला खुर्च्या. हा, खुर्ची करता एकमेकाला भांडणार हे पुन्हा एक झाले ना. मग मला सांगा, वारकरी संप्रदायानं हिंदूनं का एक होऊ नये? आणि जिथं हिंदू एक होतो तिथं सुख समृद्धी असते, सुखाचा ठेवा असतो. हा, म्हणून माऊलीनं 750 वर्षापूर्वी सांगितलंय, मेळविली मांदी वैष्णवांची. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, आनंद संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, सगळे हिंदू, सगळे देव मानणारे एकत्र केले. कशा करता? का एकत्र व्हायचं? त्याचं कारण एकच आहे. दुःखातून उद्विग्न झालेल्या माणसाला आपल्या माणसाने सहानुभूती दाखवली, दुःख कमी होतं, दुःखाची वेदना कमी होते. दुःख वाटून घेत नाही कोणी. अरे डावा डोळा सुजला तर उजवा डोळा नाराज होत नाही. पण माणसं जिथून दुःख सुरू होतंय तिथं बाकीचं सगळं सुख वजा होतंय. थोडंसंही दुःख असलं, संपूर्ण टायर पूर्ण चांगलंय पण थोडस पंक्चर आहे, तिथून सगळी हवा जाते. अरे सगळं टायर नाही ना पंक्चर, पण जिथून पंक्चर आहे तिथून हवा जाते. तसं डोळा दुखू द्या, कान दुखू द्या, दात दुखू द्या, डोकं दुखू द्या. काही माणसं म्हणतात काही दुखू पण डोळा दुखू नये हो. कान डोळा तरी बघल, कान दुखू नये. मध्ये काय चाललंय कोणास ठाऊक. 32 दात आहेत, दात दुखू नये. एक दात दुखला तर संपूर्ण तो जेवण बंद होते. काय करा, दात दुखायला खाऊ वाटतं पण काय करा. दुःख कोणाला आवडत नाही. किडा मुंगी पशु पक्षी गुरं ढोरं गाई वासरं कोणालाच दुःख आवडत नाही. माझ्या माऊलीची भाषा आहे, मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जेवे. मजलागी दुःख भोगू हवा हे नावडे कोणाच्याही जीवा. कोणाला दुःख आवडत नाही. मग आता सगळ्या जगामध्ये कोणाला दुःख का? भारताच्या फक्त हिंदूला दुःख आवडत नाही, मुसलमानाला आवडतं, मुसलमानाला आवडत नाही, ख्रिश्चनाला आवडतं. जगात कोणाला दुःख आवडत नाही हा प्रश्न आहे. मग दुःख जर नकोय तर होतंय का? किडा मुंगीला सुद्धा दुःख आवडत नाही, जनावराला दुःख आवडत नाही, मग होतं का? एक तरी माणसानं वर हात करून सांगावं मला दुःख आवडतंय बाबा. नाही ना. मग मला सांगा, दुःख आवडत नाही तर दुःख व्हावं का? सुख आणि दुःख हे कर्माचे फळ आहेत. महाराज आम्हाला काय माहित आहे कोणत्या कर्माचं फळ सुख आहे, कोणत्या कर्माचं फळ दुःख आहे? कोण म्हणतं आता हे लहान लेकर आहेत ना, यांना सुद्धा माहित आहे. ताई तुम्हाला सांग, खडी साखर कोणीही खाल्ल्यावर, खडी साखर कोणीही कधीही खाल्ल्यावर कशी लागते? शाबास, हा शाबास, वा. असे लहान लहान मुलं आवडतात महाराज मला, पण वळवळ करू लागले की हा ना वाटते. अरे 6 वर्षाचा ध्रुव बाळ देवाला आवडतो, मग हे चांगले वागणारे. महाराज आता तू सांग, जोरात बोललास ना, मिरची कोणी खाल्ल्यावर कशी लागते रे? तिखट. वा वा, तिखट लागते ना. का? मिरचीचा गुणधर्म तिखट आहे, खडी साखरेचा गुणधर्म गोड आहे. पुरुष मंडळीला विचारतो हात जोडून, तुम्ही बर्फाला हात लावला कसा लागतो? गार, थंड. बर्फामध्ये शीतलता असल्यामुळं कोणालाही तो थंड लागतो.
माय माऊल्यांना, आणि संख्या भरपूर आहे महाराज माय माऊल्यांची. त्यांना विचारतो, तुम्ही चूल पेटवली, विस्तव पेटवला, गॅस पेटवला, शेगडी पेटवली, स्टोव पेटवला आणि विस्तव तरी तयार झाला, ताई त्या विस्तवाला पुन्हा हात लागल्यावर गार लागतं ना? ती माझी ताई म्हणती, येड महाराज, त्याला हात लावल्यावर अंगाची आग होती, गार कसं लागते? आता मला सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, साधा प्रश्न. विष्ट्याला हात लावता आणि तुम्हाला गार लागावा असं वाटतं, शक्य आहे का? काळीमा सांडील कोळसा, कोळसाचा काळेपणा जातो का? विझलेला असतं तर हात काळे करतो आणि पेटलेला असतं तर हाताला चटका बसतो. कोळशाचा गुणधर्म आहे. तसं या ताईनं सांगितलं, खडी साखर कोणीही कधीही खाऊ द्या, कळून खाऊ द्या, न कळता खाऊ द्या, ती गोडच लागणार. तसं सत्कर्माचा गुणधर्म आहे सुख देणं, आणि दुष्कर्माचा गुणधर्म आहे दुःख देणं. कोणीही विस्तवाला हात लावू द्या, ज्यांनी पेटवला त्यांनी हात लावू द्या, तरी तो चटकाच बसणार. महाराज, आम्हाला काय माहित आहे सुख आणि दुःख कर्म, कोणत्या कर्माचं फळ सुख? महाराज प्रश्न आहे, पण सगळ्यांनी त्या दुःखाचा विचार करत असताना जगामध्ये दोन पद्धती निघाल्या. दुःखाचा विचार करणारे कार्याचा विचार करतात, आणि दुःखाचा का दुःख होतंय त्याच्या कारणाचा विचार करणारे संत. शोधोनी आले संत हिताहित जगाचे. भारताचं नाही, हिंदूचं नाही, तुमच्या शिंदे गावाचं नाही, जिल्ह्याचं, संपूर्ण जगाचा विचार केला. आपल्या पुरता एकट्या पुरता विचार करतो त्याला जनावर म्हणावं. आपले माय बाप, बहीण भाऊ, लेकर बाळ, बायका, मुलं, घर दार, उखळ मुसळ, पाटा वरवटा, खराट्या तोराट्या, मुरकुंड, खापणे, मळे, येवाई जावाई, पाहुणे रावळे, याचा विचार करतो त्याला माणूस म्हणावं. भक्ताचा विचार करतो त्याला देव म्हणावं, आणि जगाचा विचार करतो त्याला संत म्हणावं. म्हणून शोधोनी आले संत हिताहित जगाचे. त्यांनी लक्षात घेतलं कोणत्या कर्माचं फळ वेदानं, शास्त्रानं, उपनिषदानं, संतांनी जे कर्म करायला सांगितलं आग्रहपूर्वक, त्या कर्माचं आचरण झालं की सुखच मिळतं. जे वेदानं, शास्त्रानं, उपनिषदानं, पुराणाने, संतांनी, मोठ्या अनुभवी माणसानं करू नका म्हणून सांगितलं, ते कर्म केलं की त्याला दुष्कर्म म्हणतात. सत्कर्माचं फळ जर सुख आहे तर दुष्कर्माचं फळ दुःख आहे. महाराज, सत्कर्म दुष्कर्म आम्हाला काय माहित? कोण म्हणतं माहित नाही? कोण म्हणतं? कळत नाही. राग मानू नका, फटकळ मारूच आहे माणूस, उखळ फटकळच असतं. तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू वाईट आहे कळत नाही का? कळतं. बिडी ओढणाऱ्याला बिडी सिगरेट वाईट आहे कळत नाही का? कळतं. चहा कॉफी पिणाऱ्याला चहा कॉफी वाईट आहे कळत नाही का? कळतं. नाही. गुटखा, मावा, ते काय म्हणतात ते असं, ते खाणाऱ्याला माहित नाही का? पंचपक्वान्नाचं खाऊ द्या, पोटभर जेवण झाल्यावर म्हणतं काढा, आहे का नाही? असं असं करतंय, तोंडात धरतंय, ओठात धरतंय, पुन्हा बोलू लागलं बोलत नाही. त्याला कळत नाही का? कोण म्हणतं कळत नाही? राग मान नका. बिनमाळकरी मटण खाणाऱ्याला आज येताना बघितलं महाराज, चांगल्या माणसाची गर्दी मटणच्या हॉटेलवर. मुसलमान चिकन बिर्याणी, अंडे, आज रविवार कुछ नाही होता. माग कोरोना झाला,
माणसानं काय माणसं बोलू लागले, कसं झालं खोकलतय माणसं मरतेत हो. तितक्यात येताना 22 दिवसामध्ये माझे 6 नातेवाईक माझ्या घरात वारले. बहिणीचा नवरा वारला, जावाई वारला, माझ्या चुलतीच्या बहिणीचा नवरा. सकाळी आम्ही जेवायला बसून म्हणलं याला लक्ष्मणराव जेवायला नाही, म्हणले दादा कसं तरीच व्हायलंय, घशात दुखल्यासारखा व्हायलाय, दवाखान्यात जातो. सकाळी 10ला दवाखान्यात गेले, संध्याकाळी मडच आणलं. गेले म्हणले कोरोना झाला. हा आवाजच बंद झाला. महाराज खोटं नाही सांगत, मला आहेर जरी असला तर मी दुसऱ्याच्या लग्नामध्ये जात नाही आत्तापर्यंत. आणि कोणी मेलं, फक्त माझी आई वारली, माझे वडील वारले, माझी मोठी बहीण वारली. मला पाणी पाजवायचं असल्यामुळं हजर राहावं लागलं. नाही तर कोणी मेलं की मी लपून बसायचं. मरणाची भीती वाटते बाबा, मी पहिलं कधी मेलो नाही. लोक म्हणतील आम्ही काय दररोज मरायलोच का. महाराज दुःख भोगण्यापेक्षा मरण परवडतं, त्या मोनी मरण बरे देवा. हा मग मला सांगा, मला आहेर जरी असलं तर मी दुसऱ्याच्या लग्नाला जात नाही का. मला जे खायचं नाही ते दुसरा खाऊ लागल्यावर मला देखोल का. दिसायला डावा नाही, कमाईला कमी नाही. हा आमचे मते महाराज चाल म्हणताना म्हणले दादा किती वर्षापासून पाहतो, इगतपुरीच्या कार्यक्रमापासून आशाला असेच नाही श्लोक काही चीजच नाही, काही टेन्शनच नाही. हा कोणाची काळजी नाही, बस एकटा जीव सदाशिव, मला नाही कोणाचा जीव. हा महाराज परळीला आलात तर तुम्ही 5 मिनिट माझ्या घरी थांबू शकत नाही. वर पत्रे, बाजूनं पत्रे, संडास नाही, बाथरूम नाही, स्वयंपाकघर नाही, काही नाही. घुले बाबा, उबाळे बाबा, पवार हे सगळे आले, झोपले. आणि सकाळी म्हणले आम्हाला बाथरूमला जायचंय, संडास कुठे. म्हणलं डबे उचलायचं आणि येड्या बाबडी चालायचं. नगराध्यक्षानं सांगितलं महाराज तुम्हाला खोली बांधून देतो, संडास बांधून देतो, सगळं. पण नाही, तुम्ही बांधून देताल, साफसफाई कुणी करायची. नाही महाराज, जेवण सुद्धा माझ्या बरोबर आकाश आहे. 1972 आळंदीपासून आई वारली त्यावेळेस पासून त्याची आजी मला जीव घालते मोल मजुरी करून. अजूनही महाराज भावकीच्या इथलं पाणी पेलेलं नाही. 75% माझे नातेवाईक लातूरला आहेत, एकाच्या इथं पाणी पेत नाही. माळ नाही गळ्यात. आणि ते संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे म्हणलं तू. महाराज योगानं मटण खाणाऱ्याला कळत नाही का मटण वाईट आहे. आम्ही येताना गाठ पडली महाराज आमच्या ओळखीच्या साहेबाची. PS साहेब मंत्र्याबरोबर निघाले होते. आम्ही म्हणलं साहेब इकडं. म्हणले मंत्र्याबरोबर आमची गाडी आहे. म्हणलं कीर्तन आहे शिंदेला, चला. आलो असं म्हणले महाराज. त्या मंत्र्याबरोबर रविवार असल्यामुळं वाईट वक्त खाल्लंय आम्ही उद्या येतो. म्हणलं उद्या माझं कीर्तन नाही. महाराज वाईट वक्त खाल्लेलं त्यांना माहीत आहे म्हणून कीर्तनाला येऊ शकले नाही. पुष्कळ जण माणसं म्हणतात दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती, अपने पण लोका पैसा जाकर मुंह में मट्टी जाती है. दारू पिणाऱ्याला दारू वाईट आहे कळत नाही वाटतं का तुम्हाला. काही माणसं म्हणतात महाराज पेल की जरा काय सुधरतच नाही. कोण म्हणतं सुधरत नाही. फुल पेऊ द्या, किती पेऊ द्या, लाळ गळू द्या, त्याला सुधरणं गेलं तरी त्याला अशा पसाभर लेंड्या द्या. फुल दारू पिणाऱ्याला
आणि त्याला म्हणायचं हे काळे मनुके रक्त वाटतंय खा. ते असं बघत काय महाराज एवढं समजा का 10 रुपये म्हणजे कळत नाही का लँड मनुके म्हणायले. 20 रुपयाची नोट द्या त्याला म्हणायचे 200ची आहे. तांबडी नोट आहे ना 200ची आहे. 2 वर 1च शून्य आहे. 20ची नोट 200 म्हणायला. बर त्याला तुम्ही नाही बोला तरी ते म्हणताय महाराज कीर्तनामध्ये सांगण्याची गोष्ट नाही, पण ह्या दारूनं तब्येतीचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, पैशाचं वाटोळं, लेकरा बाळाचं वाटोळं, कवडीची किंमत नाही, सगळे थू थू पिदकडं पिदकडं म्हणतात. महाराज एक सांगू, मी म्हणलं काय, या दारूनं कृष्णाचं खानदान खल्लास केलं. एवढा देव परमात्मा 56 कोटी यादव मैरेक नावाची दारू तयार केली द्वापर युगात, ती कृष्णाच्या खानदानाने पेली. आपसापसामध्ये मारामारी करून खल्लास झाली. दिवा लावायला कोणी राहिलं नाही. भागवत ऐकलंय का? ते मला म्हणतंय. मग आमची भजनी म्हणते दादा आम्हाला बोलतात, त्यांना बोला की. मी म्हणलं काय बोलायचं, मी जे बोलणार आहे तर तेच बोलायले ना. कृष्णाचं खानदान, परमात्म्याचं खानदान, परब्रह्म कृष्ण परमात्मा, पूर्ण ब्रह्म कृष्णनाथ, त्याच्या खानदानानं दारू पिऊन खलास झाली. महाराज वाईट वागल्यावर दुःख होतं हे कळाल्यावर वाईट का वागतो मनुष्य, हा प्रश्न तुम्हाला मला नाही, 7000 वर्षापूर्वी अर्जुनाला पडला. अर्जुनानं भगवंताच्या पुढे प्रश्न मांडला, अत केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बला दिव नियोजिता. काय शब्द आहेत अर्जुनाचे. अनिच्छन अपि बलात इव, दारू पेणारा बासुंदी खाल्ल्यासारखं गुलाबजामुन खाल्ल्यासारखं पेतो का असं घेतय. काही माणसं मला म्हणले महाराज इतकं बारकाई लक्ष ठेवावं लागतंय. हे पेणार हे एकदम ग्लासात ओतले पेली, सगळं पेत येतं उदर देवाला. देवाला आणि पुन्हा तोंडाला लावली. इतकी वाईट आहे हे कळत असून सुद्धा का करतात. म्हणून अनिच्छन अपि आणि बलात युवा जबरदस्ती केल्यासारखं कोण पाजवित आहे त्यांना. भगवंतानं सांगितलं त्यांच्या काम क्रोध हे पाजवतात. महाराज आम्ही तर कधीच दारू पिली नाही, दारूचा वास बघितला नाही, अंड्याला हात लावला नाही, मटणाला हात लावला नाही, वास घेतला नाही, कधी वाईट किडा मुंगीला त्रास दिला नाही, कोणाकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही. आम्हाला का दुःख व्हावं. या जन्मात तुम्ही केलं, पण पहिलं आज कर्म करतो त्याचं फळ पुन्हा आहे. आज कर्म भोगतो तो कशामुळं, प्रारब्धामुळं. आज कर्म करतो त्याला क्रियमान म्हणतात. आज केलेला स्वयंपाक तुम्ही पुन्हा खाता, पण कालचा केलेला शिळा तुम्हालाच खावं लागणार. त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि प्रारब्ध भोगताना कर्म संपलं आणि आयुष्य शिल्लक राहिलं, त्याला विदेही महात्मा म्हणतात. पण आयुष्य संपलं कर्म शिल्लक राहिलं ते पुढच्या जन्मात. म्हणून शब्द आहेत माऊलीचे माझे नाहीत. अगा कर्मी जै उरावे तैतिही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा. जगात कुत्रेच आहेत, पण काही कुत्र्याला गाडी बसायला, गादी बसायला, बिस्किट खायला, दूध प्यायला, लेकराला घेणार नाही ते आमदार खासदार मंत्री कारखानदारची बायको.
कोणी केलं कुत्र्यानं दूध नाही खाल्लं आणि पाणी नाही पिलं किंवा ते बिस्किट नाही खाल्लं की ती बाई त्याला कड्याला घेते. काय ते कुत्र मांजरे एवढंच, चिंचोळ तोंड, असे उभे कान, गोंडेदार त्याची शेपटी आणि असं त्याला साबण लावून. आणि ती बाई आणि माणूस आल्यावर लेकराचं नाही कौतुक. माझ्या लेकरानं 15 वाद्याय पाठ केला, माझ्या लेकरानं भजन केलं, माझ्या लेकराला विष्णू सहस्रनाम पाठ आहे, माझ्या लेकराला हनुमान चालीसा पाठ आहे. नाही, त्या कुत्र्याचं कौतुक. आमचं कुत्र टफी फार हुशार. मग असा चेंडू फेकायची बाई, टफी कॅच, की ते तुरतुर तुरतुर जाते आणि तोंडात चेंडून आणतंय. टफी सिट बसतंय, टफी गेटअप म्हणलं की उभं राहतंय, टफी राऊंड अप गुरु 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 फिरतंय. बघा किती शिकवलंय कुत्र्याला. माणसाला शिकवून ऐकत नाहीत. किती जन्म झाले भजन कराच म्हणावं लागायलंय ना, टाळी वाजवाच म्हणावं लागायलंय ना. मनानं बघायचंय का मते महाराज? विठ्ठला किती मदाड बैल असलं शेपटाला हात लावलं की पळतंय. बाई आपल्या अंगणामध्ये खराटा घेऊन साडी वर करून पदर खाली काढून झाडीत होती. तितक्यात नवरा आला. मुंबईचे साहेब आले, पाहुणे आले, तर लगेच तिनं पदर घेतला, खराटा फेकून दिला, साडी व्यवस्थित केली आणि हळून बोलली, उशीर केला, आता चहा पाणी नको, जेवणच करा, स्वयंपाक तयार आहे. नवऱ्यानं सांगितल्यामुळं. त्यानं सांगितलं नसतं तर झिपऱ्या उडवीत आणि पोरं भिडवीत निघाली असते. समजावून सांगितल्यावर चांगलं वागणं आणि मनानं चांगलं वागणं फरक आहे महाराजाच्या. तसं एखाद्या कुत्र्याचा एवढा थाट होतो, ती बाई लगेच डॉक्टरला फोन केला, हॅलो डॉक्टर, टफी सिरियस, कमी इमिजिएटली, लवकर या. टफीनं दूध पिलं नाही, बिस्किट खाल्लं नाही. मग ते डॉक्टर येतो आणि त्या टफीला सांभाळतो, इंजेक्शन वगैरे देतो आणि ती टफीकडे लगेच. महाराज कळतं नाही, कळत नाही का? काही कुत्र्याचे नशीब असे आहेत की त्याला दगड, कोणी उठतं की दगड मारते. कोणतेही कुत्रे वाव 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 ते असं करीत राहते. बघा, माणसंच आहेत, पण काही माणसाला अंथरुणावर चहा, बिस्किट, दूध, नाश्ता, उपमास, पोहे, सुशिला, शकुंतला गादीवर बसल्या बसल्या. आणि काही जणाला रात्रंदिवस काम करून सुद्धा पोटाला खायला मिळत नाही. का? काही बैलाला जुमानेवर, चाबूक पाठीवर, त्याला नांगराला, बैलगाडीला, आवताला, आणि काही बैल आहेत नंदी बैल, त्याला काम नाही. दारात निघालं की एवढा मोठा नंदी बैल, बाया पाणी त्याच्या पायावर टाकतात, कपाळाला कुंकू लावतात, हळद लावतात, अरे त्याला पुरणपोळी खाऊ घालतात, त्याच्या पाया पडतात. आणि हे बैलच आहे ना, पण त्याला का चापकाची पटका? महाराज त्याचं नशीब आहे, त्याचं कर्म आहे. हे नशीब कर्म कुठं मिळतो? कोणत्या बाजारात मिळतं हे कर्म? साधा विचार करा. आम्ही कीर्तनच करतो, पाऊस आला, गाडी जवळ 2-2 माणसं छत्री घेऊन. कोण आहेत आम्ही? एका देवामुळे मान एरवी अशी पुसते कोण? कीर्तन भजन केलं नसतं तर कुणी विचारलं असतं? आज गरम गरम महाराज हे आवडतं का, ही भाजी आवडते का, ही चपाती घ्या, ही गरम आहे, ताजी ताजी. हात पोळवतात माय मावल्या आणि आम्हाला पोटाला पोटभर. कोणता महाराज तुम्हाला चिपाटछाप दिसतो का? गप्पूचे गब्बू आहे, गाल आहे का? चांगलं खायला. आणि आपल्याकडं म्हण आहे, खातीचे गाल नातीचे बाल. चांगलं नाहू लागली की केस व्यवस्थित होतात
आणि चांगलं खाऊ लागले की गुबगुबीत ढेरी फिर हा. अरे पीक सुद्धा त्याला खताचा डोस बसला तर पीकही चांगलं दिसतं आणि पीक पाणी त्याला कमी पडलं की असं वाळून जातं एवढं लेवकणी. हा महाराज, हे त्याच्या कर्माचे फळ. महाराज मग आम्ही तर काही वाईट वागलं नाही, कीर्तन भजन पोथी पुराण आम्हाला का दुःख व्हावं? तुम्ही जे कर्म करून ठेवलं, माझ्या संतांचे शब्द आहेत, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. तुम्ही जे कर्म करताल त्याचं फळ तुम्हाला मिळेल. पेरी कडू जिरे मागे अमृत फळे. महाराज आम्ही वाईट केलं कशाहून? तुमच्या कर्माहून. भोगल्यावरून तुमचं कर्म पापात्मक आहे का पुण्यात्मक आहे? ते आयुष्य संपलं त्याच्यानंतर कर्म शिल्लक राहिलं, पुण्यात्मक राहिलं असेल तर चांगलं सुख भोगायला मिळेल. पापात्मक राहिलं असेल तर जनावराच्या किडा मुंगीच्या जन्माला जावं लागेल. त्याला संचित म्हणतात. आणि आपला नियम आहे महाराज, कोणी जरी असला, देव जरी असले, संत जरी असले तरी सिद्धांत मांडलाय, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ वाहिल्या भोगणे ते फळ संचिताचे. जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांती, कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका. म्हणून आमच्या ज्ञानोबारायानं 18 पुराणाचा अभ्यास करून पाहिली पुराणे, धांडोळी दर्शने एक अभंग लिहिलाय. जीवनात येऊन त्या अभंगाचं पाठांतर करा महाराज, आपल्याला आपली चूक कळून येईल. परियेसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंधिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मा ते शंभू मानी आपण, किती पळशी कर्मा भेद. पुष्कळ जण रामायण ऐकल्यावर सरळ सरळ दोष देतात महाराज. मगर महाराज कोणाला दोष देतात? कैकईला. कैकईमुळं राम वनवासाला, गादीवर बसायच्या वेळेस कैकईमुळं राम वनवासा गेला. महाराज चूक आहे, कर्मामुळं राम वनवासा गेला. कारण राम विष्णूचा अवतार म्हणतात ना, त्या विष्णूकडून कोणतं कर्म घडलं की त्याला गादीवर बसायच्या वेळेस वनवासाला जावं लागलं. ऐका, पूर्वी एक राक्षस, वृत्ती राक्षसाची, पण नशीब चांगलं महाराज, बायको पतिव्रता मिळाली. भाग्यवान. मला केसालाही धक्का लागू शकत नाही, माझी बायकोचं पातिवृत्य आहे तोपर्यंत. तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता, देवाला तिचं ऐकावं लागतं. दत्तात्रेय अवतार झाला ना, हे पतिव्रतेचे उपकार आहेत महाराज. अनुसया नावाची जमदाग्नीची पत्नी पतिव्रता, अत्री, अनुसया हे जे संत आहेत ना, यांच्या पत्न्या इतक्या पुण्यवान होत्या की त्यांच्या नवऱ्याला धक्का लागला नाही. मंदोदरी महान पतिव्रता म्हणून 39 पिढ्या रामप्रभूच्या वंशातल्या, सूर्य वंशातल्या 39 पिढ्या होईपर्यंत त्या रावणाला धक्का लागला नाही. 14 चौकड्याचं आयुष्य, कृत, त्रेता, द्वापार आणि कली 1 चौकडी, अशा 14 चौकड्या जाईपर्यंत रावणाला आयुष्य. त्याची नगरी सोन्याची,
7 कोटी घर त्याचे सोन्याचे. आपल्याला तारच झालं तर भूषणात येतंय. एअर कंडिशन आहे, एअर कंडिशन आहे. त्याला 80,000 बायका. महाराज आमच्या डोक महाराजांचं रामायण झालं शिवूरला. मला सहज एकानं विचारलं, शिंदे सर होते ना, त्या सराने विचारलं, महाराज दादा खरंच रावणाला 80,000 बायका? मी म्हणलं रामायणामध्ये लिहिलंय, पहावे पुराणी विचारून. महाराज मला खरं वाटत नाही. मी म्हणलं का? एक बायको सांभाळता येत नाही, 80,000 कसा सांभाळीत असेल? म्हणलं लग्न झालेल्या विचारायचं, मला एक मिळाली नाही. 80,000चा कुठं विचार करू? हा, काही माणसं म्हणले 80,000, त्याच्यात मंदोदरी मान सुंदर पतिव्रता, भगवान शंकराचा लाडका भक्त रावण. साहेब महाराज तुम्ही मृदंगावर जे तांडव स्तोत्र वाजवताना ते रावणानं लिहिलेलं आहे. रावण ब्राह्मण कुळातला, ब्रह्मदेवाच्या वंशातल्या ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रामध्ये पुलस्ती नावाचा ऋषी, पुलस्तीचा विश्रव्याचा रावण. मग इतका जवळचा असून सुद्धा त्याला सुवेळा पर्वताच्या पायथ्याशी बेंबीमध्ये बाण मारला रामानं, तडपडून मरण आलं. का? त्याचं कर्म. आणि रामाला वनवासाला पाठवण्याचं काम 33 कोटी देवानं विनंती केली कैकेयीला. आई तू गादीवर राम बसवला आणि तू गप्प बसलीस की आम्ही रावणाच्या कैदेतून सुटत नाहीत. 33 कोटी देव रावणाच्या बंदीखान्यात होते आणि काम करावं लागत होतं. रावणाच्या घरी काम करीत होते 33 कोटी देव. गणपती गणपती मंगलमूर्ती म्हणता ना तुम्ही, त्या गणपतीला गाढव चारायचं काम होतं. कारण रावणाचा रथ घोड्याचा नव्हता, गाढवाचा होता. हा, कुबेराचा भाऊ रावण, 7 कोटी सोन्याचे घर, 33 कोटी देव कामाला. त्या काम करणाऱ्या देवानं सांगितलं तू त्याला गादीवर बसू देऊ नको, इकडं पाठव वनवासाला. मग तो आम्हाला रावण मारला की आम्हाला सुटका. देवाची बांधवडी, नवग्रहाची बेडी हे तोडण्याकरता कैकेयीनं सांगितलं माझ्या नवऱ्याला कोणी दोष देऊ नका, बाईल बुद्धीचा म्हणून. आधी होता भलान पर्या रांडेने नाशिला. चांगलं होतं लेकरू, या बायकोच्या ऐकण्यामुळे बिघडलं. लय मायबापाला मानित होतं, पण बायको आली की मायबापाला वृद्धाश्रमामध्ये पाठवलं. कळत नव्हतं, कळत होतं. सीतेनं रामासे वनवास, महाराज कवडे महाराज मला तितका अभ्यास नाही. रामाला वनवास होता का लक्ष्मणाला आणि सीतेला होता? एकट्या रामाला होता ना. मग लक्ष्मण इंद्रजिताला मारण्याकरता बरोबर निघाला. भांडण लावण्याकरता सुरुवातीपासून महाराज देवानं नियोजन केले. कुठंही भांडण लागायचं असलं, बाई माणूस कुठंही भांडण. हा, म्हणून महाराज जर जमीन और जोरू, एक तर धना करता भांडण, जमिनी करता, इस्टेटी करता, सत्ते करता भांडण, नाही तर बायका करता भांडण. महाभारत घडलं बायकामुळं, रामायण घडलं बायकामुळं. आणि त्या आता हे इथं उभा आहे, चोपदार जवळ आहेत म्हणून बोललो, नाही तर बायाने मारायला सुरुवात केली ना, सोडवायला सुद्धा कोणी येत नाही. हणू द्या, हणू, लय बोलतंय, हणू द्या. हा, म्हणून येड्या बाय आहेत. आम्हाला आरक्षण 33% आरक्षण, 100% आरक्षण आहे तुम्हाला. नवरा डिग्री कमवतोय,
नवरा डॉक्टर झाला आणि त्याच्याबरोबर लग्न झाल्यावर त्याच्या बायकोला काय म्हणतात? डॉक्टरीन. तिला इंजेक्शन येतंय, तिला नाडी येते, ऑपरेशन येतंय. नवरा मास्तर झाला, बायकोला मास्तरीन. ट्युशन घेता येते, स्वतः डाव्या हाताचा अंगठा. नवरा वकील झाला की वकिलीन बाई. नवरा महाराज असला, महाराजीन बाई. नाही ती म्हणून लागली मृदंगवाला असल्यावर बायकोला मृदंग. आणि त्याचा नियम आहे महाराज, वाजवणाऱ्याची बायको कधीच नखरे करीत नाही. तिला माहित आहे मेलेल्या कातड्यातून आवाज काढतंय, आपल्याला हल्ला. महाराज योगानं तसं एक मदोन्मत्त झालेला आणि त्याची बायको महान पतिव्रता, तिचं नाव वृंदा, तिच्या नवऱ्याचं नाव जालंधर. शंकराबरोबर युद्ध, शंकर हरू लागले. सबद गैवन के देव, बडे देव महादेव, ज्यांनी हलाहल विष पचवलं ते हरू लागले. मनोमन त्यांनी प्रार्थना केली विष्णूची. एकाचे हृदय, एकमेकाचे नाही, दोन्ही एकच. उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. म्हणून महिमा वर्णिता महेशूजेने मस्तकी वंदिला. त्या विठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग आहे महाराज. त्याच्यामुळं विनंती केली मनोमन. महाविष्णूने विचार केला, पिनाक नावाचं धनुष्य, त्रिशूळ, सगळं जग घाबरतंय महाराज, आणि हा सामान्य माणूस का? त्याच्या बायकोचे पातिव्रत्य त्याला कव्हर करत होतं, त्याला धक्का लागत नव्हता. कधीही महाराज लक्षात ठेवा, बायको पतिव्रता. आता पतिव्रता म्हणजे नवऱ्याचे कपडे धुणं, नवऱ्याचे हातपाय दाबणं, नवऱ्याला सुख दुःख जाणणं, त्याला कपडे खाऊ चांगलं स्वयंपाक करून त्याच्या आवडीचं खाऊ घालणं, त्याला व्यवस्थित अंथरून पांघरून त्याला सुख देणं, हे बायकोचं लक्षण. पण खऱ्या पतिव्रतेचं लक्षण सांगतो. तुम्ही चुकत असताल तर बदलून घ्या. नवऱ्याला काम सांगायचं नाही, नवऱ्याच्या मनातलं ओळखून काम करायचं. त्याला सांगण्याची वेळ येऊ द्यायची नाही, मला भूक लागली, स्वयंपाक कर, आज आमकं कर, आमकं खाऊ घाल. नाही, पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. नवऱ्याच्या मनातलं ओळखून. नवरा झोपेतून उठला, लगेच तांब्या घेऊन जायची. त्यानं हातपाय तोंड धुतले, टावेल द्यायचा, तांब्या घ्यायचा. तो बैठकीवर बसला, घडी बघितलं की चहा करायचा, बिस्किट चहा द्यायचा, चहाचा कप उचलून घ्यायचा, पानपुडा आणून द्यायचा, न सांगता. दुसरी जी असती ती वचन न मोडी बोलिले येते. नवरा बोलला तेवढंच वागायचं. झोपेतून उठला, आळस दिला, काय करायलीस, चहा कर बरं, तांब्यावरून पाणी दे. झोपेतून उठलो, तोंड धुतो, गुळणा करतोय, हातपाय धुतो. बाई जेवायला बसली होती, ती म्हणली नाही तुमचं जेवण झालं, झोप झाली, मी आत्ता जेवायला बसले. हातातला घास तोंडात घातला नाही, खाली टाकला, ताट बाजूला सरसवलं, तांब्या नेऊन दिला. तांब्या, हातपाय तोंड धुतला की तांब्या घेणं, टावेल हातात देणं. घडीकडे बघितलं, चहा करणं. चहा नेऊन दिला की गुटू गुटू पेला की कब्बशी उचलून घेऊन, चहा झालाय, कब्बशी पानपुडा घेऊन ये, पानपुडा देणं. ते सांगितलेलं काम. आता तिसरा नंबर आहे. घसा कोरडा पडला महाराज. का? तिसरा नंबर सांगितला आणि त्याला नाही पटलं तर बायाला. नवरा झोपेतून उठला, आळस दिला आणि त्यानं सांगितलं काय करायलीस, तांब्या भरून आण बरं. बाईनं तांब्या भरून तर आणलाच नाही, अशी
दरवाज्यात उभी राहिली, एवढे डोळे केले मोठमोठे, गिळल्याबरोबर पसरला होतात. हा, काय माझं नशीब, एकुलती एक. मायबापानं मला कधी तांब्या भरून सुद्धा घे म्हणले नाही, नुसतं ताट उचलायला लावला नाही. तुमच्या इथं आल्यापासून राब राब राबते, स्वयंपाक करून खाऊ घातलं, गिळलं की पसरलात. तांब्या दे, तांब्या दे. उठून पाणी घेतलं तर बिघडल का? पण नवरेपणाला बट्टा लागल, बायकोलाच राबवणार. नवरा म्हणला, पहाटे उठून पाणी मीच भरलंय आणि एक तांब्या भरून मागितलं तर एवढं बोलली. 26 वर्षापूर्वी मायबापाच्या इथं राहत होती, त्याचं आता गारानं हळवटाची खाल्ली पोळीन ती सदा उरात जाळी. महाराज त्यानं चापट मारून घेतली, उठला, बाथरूम मध्ये गेला, हातपाय तोंड धुतले ना असं करीतच आला. टावेल दिसत नाही कुठे. आता मीच म्हणून नांदले. चांगल्या मायबापानं शिक्षण दिलं होतं म्हणून नांदले, दुसरी पळून गेली असती. खुंटीवाचं टावेल दिसत नाही, हातातच द्यावं लागल का? किती राबविताल, कुठं फेडताल? मग टावेल मागितलं तर कुठं फेडताल? घेतला टावेल, तोंड पुसलं, झाली वेळ, चहा करा. हा, आपलं झालं की बस. हा, करते, नाही तर सगळ्या गल्लीत बोलतात बायकोनं चहा दिला नाही, बायकोचं बदनामी करायला ते एक नंबर. हा, चहा केला, नेऊन दिला, त्यानं चहा प्याला. कप बशी घेऊन जा. मीच नेते, माझ्या हाताखाली काय दास आहेत का? मी कुठली राणी आहे का तुमच्या हाताखाली बटकुरी सारखी राबते? पान पुडा घेऊन ये. ती म्हणली, किती खाण्याचा नाद, तोंड आहे का नगरपालिकेची कचरा कुंडी? एवढा चांगला चहा दुधाचा करून दिला तरी पानपुडा, तंबाखून, सुरत छापन, गाय छापन हा दिला. हिचं आणखी नाव नाही, सापडल्यावर सांगल. ती महान पतिव्रता, तिचं पातिव्रत्य भ्रष्ट केल्याशिवाय जालंधर मरत नाही हे कळाल्यावर तिला स्वप्न पाडलं. आता स्वप्न का पडतं तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, गाढ झोप लागते ती सुषुप्ती. स्वप्न पडतं ते मनी वसे ते स्वप्नी दिसे. नवरा युद्ध करायला गेलाय, स्वप्न पडलं. महाराज, मेंदू पासून हृदयापर्यंत पुरीतती नावाची 40 बोट लांब असलेली नाडी आहे. त्या नाडीचं नाव आहे पुरीतती. आणि ते मनानं अजिबात नाही. आवडे ते वृत्ती कीर्ती आधी मनवनीची उठीन, मग ते वाचा दिठी कराशी. त्या मेंदूला झालेली सूचना इकडं जाते आणि इकडून सगळ्या इंद्रियाला पोहोचते, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय. आणि मग ते मन सांगतं. हा, मनी वसे ते स्वप्नी दिसे. माऊलीनं सुद्धा सांगितलंय, जागता जो असिजे, जेने ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्नी. म्हणून स्वप्न पडलं तिला. विधवा स्त्रिया धुळीनं ओटी भरायल्यात. मी सुवासीन, मस्त असलं स्वप्न पडलं, माझा नवरा युद्ध करायला गेलाय. कूस बदलली, दुसरं स्वप्न पडलं. जालंधर उघड्या मास्तकावर केस मोकळे सोडलेत, कपाळाला शेंदूर लावलाय आणि रेड्यावर बसून दक्षिण दिशेकडे जात आहे. दक्षिण दिशा यमाची दिशा. बाबा, माझा नवरा युद्ध करायला गेलाय. महाराज येईपर्यंत माणसं किती काळजी करते, कुठपर्यंत आला, कुठपर्यंत आला. आणि एकदा महाराज कार्यक्रम करून पाकिट घेऊन गेला. ते रस्त्यात मेलं का, धडक बसली का, उद्या जेवलं का, सकाळी उठलं, काही बघत नाही. काम आहे तोपर्यंत. हा, लग्न लागलं, वाजवा, वाजविते. लग्न, नवरा नवरी गेले, ते बँडवाला कुठे? महाराज गाडीत बसून, हे आमचे मृदंग पाठीवर. तसंच असतं. याला म्हणतात धनी दिलगिरी, चोरटे खुशाल. आता एवढा कीर्तन झालं की सगळे जेवायला बसणार, सगळा खर्च पंक्तीवाला करणार. आणि हे आयत खाताना भाजी जमली नाही, चपात्याच कडा, आता खाय की मुकाट्यानं. हा, महाराज मिळालं
देव ठेवील तैसे राहावे बस. योगा योगानं 2 स्वप्न वाईट पडले, डोळे पुसले. माझा नवरा बाहेर आल्याबरोबर तिच्या नवऱ्याचं मुंडकं चेंडू सारखे आसवलं आणि वानर खेळू लागले. ते मायावी सगळं निघून गेलं. महाविष्णूनं जालंधराचं नखशिखांत रूप घेतलं, असं सुंदर रूप, आणि हाक मारली, वृंदे मी शंकराचा पराभव करून जिंकून आलो. 2-3 वाईट स्वप्न पडले. समोर नवरा दिसल्याबरोबर तिनं पंचारती, ताट, निरंजना, पाय धुतले, पायावर पाणी घातलं, तीर्थ घातलं, घेतलं, कुंकुम तिलक लावलं, महाराज कपाळाला औक्षण केलं, मुटके ववाळले, आणि असं करून ववाळणं झाल्यावर हाताला धरलं, घरात आणलं, मंचकावर बसवलं, आणि अर्धांगी होती महाराज शास्त्राप्रमाणे मांडीवर बसली. ब्रह्मचर्य जसं 8 प्रकारचं असतं तसं पातिव्रत्य सुद्धा 8 प्रकारचं असतं बरं का. ती तिकडं मांडीवर बसल्याबरोबर त्रिशूळानं त्या जालंधराचं मुंडकं तोडलं, आणि ते मुंडकं सेनापती घेऊन आला. राणी वृंदाघात झाला. शंकराबरोबर युद्ध करत असताना जालंधर महाराजाला वीरगती प्राप्त झाली. तुम्हाला सती जाण्याकरता मुंडकं घेऊन आलो. ती म्हणली, सेनापती असं बोलायला, मी तर जालंधराच्या मांडीवर. शंका आली. पूर्ण ज्ञानामध्ये शंका नाही, पूर्ण अज्ञानामध्ये शंका नाही, ज्ञान अज्ञानाच्या मिश्रणामध्ये शंका. काही कळतंय काही कळत नाही. काहीच नाही कळालं, शंका येत नाही. सगळं कळालं, शंका येत नाही. पण अर्धवट कळालं. खरंच कोण असेल? सेनापती तर मरतो, जालंधर मेला. चटकन उठली सांगितलं, कोण आहेत तुम्ही, कोण आहेत? महाविष्णूनं आपलं रूप प्रगट केलं आणि सांगितलं. ते रूप बघितल्याबरोबर तिच्या डोळ्याला पाणी आलं. तिनं सांगितलं, महाविष्णू मी हरिभक्त होते, मी तुझी उपासना करीत होते, एकादशीचं व्रत करीत होते, मी हरीचं चिंतन करीत होते. माझा नवरा मारून काय मिळविलस, कोणता धर्म सांभाळलास? मी तुला शाप देते, आम्हा नवरा बायकोचं सुख तुला देखवलं नाही ना, तुलाही तुझ्या बायकोचं सुख मिळणार नाही, असा महान पतिव्रतेनं शाप दिला. आणि त्या शापाचा परिणाम लग्न झाल्यावर गादीवर बसताना संसार सुरू होण्याच्या अगोदर राम वनवासाला गेले. बरोबर सीता नेली, पण अष्टभोगाच्या त्यागाला वनवास म्हणतात. 13.5 महिने सीता बरोबर होती, पण स्पर्श नव्हता. त्या सीतेला रावणाने बघितलं, सांगितलं ही मला पाहिजे. आणि तुमच्या करता म्हणून सांगतो, 2दा रावणानं सीता लंकेला नेली, आणि 3ऱ्या वेळेस मुळकासुराला मारण्याकरता गेली. कुंभकर्णाच्या मुलाला बिभीषणाला त्रास देऊ लागला. बिभीषण केला लंकापती, त्याला त्रास देऊ लागला मुळकासूर. त्याला सीतेच्या हातानं मरण होतं म्हणून 3ऱ्या वेळेस. पण 2 वेळेस. काही माणसं म्हणतील, महाराज रामायणामध्ये ते एकदाच नेली सीता पंचवटीतून, मग 2दा कशी? सीता पहिल्या जन्मामध्ये वेदवती नाव होतं तिचं. तिचं सौंदर्य बघितलं रावणानं आणि त्या जंगलात उतरला. तिचं मनगट धरलं. तिनं रावणाकडे बघितलं, झटका दिला. यज्ञकुंड पेटलेलं होतं, त्या यज्ञकुंडात उडी मारली. रावण म्हणला, माझ्याजवळ अमृत आहे, तुझे हाड सापडले तरी पुन्हा जिवंत करून तुझा भोग भोगील, तुझ्यासारखी बायको मला पाहिजे. ती वेदवती. रावणानं कुंड विझवलं आणि बघायला सुरुवात केली. तिला हाड तर सापडलं नाही, एक रत्नजडीत पेटी सापडली छोटी. चला म्हणला, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी.
रत्न बघितलं, इतकं सुंदर रत्न होतं, पाहता पृथ्वीचे मोल थोडे. ते बंद केलं. रावण लंकेत आला. मंदोदरीनं आगत स्वागत केलं, ओवाळलं. मंदोदरीला ती पेटी दिली आणि रावण दरबारामध्ये गेला. तिनं उघडून बघितलं, आतमध्ये मंदोदरीपेक्षा सुंदर दिसणारी ती बाई वेदवती. तिच्या पोटात धस झालं. कसं? महाराज, नवरा रोज मारू द्या, काम करायला लावू द्या, पण बाईला सवत आवडत नाही. नवरा आपला पाहिजे पूर्ण. लेकरं वटीत देतील. आमच्या भावकीमध्ये इस्टेट आहे पण लेकरू बाळ नाही. आमचं पोरग घ्या वटीत. कधी नवरा वटीत दिलेला दिसला नाही. बोळा माणूस आहे म्हणून विचारायला माहित नाही. महाराज, तुम्हाला आश्चर्य वाटेल. रोज मारणारा असू द्या, दारू पिणारा असू द्या, पण बायकोला नवरा आपला पाहिजे. त्याच्यात हिस्सा करीत नाही, वाटणी करीत नाही. इतके. मग ही जर मंदोदरीच्या ऐवजी ही पटराणी झाली तर मला हिच्या हाताखाली राहावं लागल. म्हणून शुकसारण नावाच्या हेराला ती पेटी दिली आणि रावण कोणाकडे जात नाही म्हणून जनक राजाच्या राज्यामध्ये जमिनीत पुरून ठेवली. ती जमीन नांगरत असताना ती पेटी लागली. उघडून बघितलं तर मुलगी नांगराच्या फाटीला सापडली म्हणून सीता, नाही तर पहिलं तिचं नाव वेदवती. जनकानं सांभाळली म्हणून जानकी. मिथिलेत राहत होती म्हणून मैथिली. जनक विदेही होत म्हणून वैदेही. अशी ती सीता. त्या पुन्हा सीतेला बघितलं स्वयंवराच्या वेळेस. रावण उठला, धनुष्य उचलायला गेला. महाराज, 33 कोटी देवानं सांगितले ह्याला उचललं नाही पाहिजे, नाही तर आपल्याला सुटका नाही. महाराज, ते धनुष्य त्याच्या शिवभवानी सहित कैलास उचलणाऱ्या रावणाला शंकराच्या हातातलं धनुष्य उचलत नव्हतं. पण सगळ्यानं वजन टाकलं आणि पृथ्वीनं खालून धरलं. माझी पोरगी ह्याला द्यायची नाही. सीता धरणी मातीची मुलगी आहे. महाराज, ते उचललं नाही. कोण उचलील? रामाकडं बघितलं, रामानं धनुष्य मग लिहिलंय, धनुष्य उचलले. असं उचललं, प्रत्यंच्या लावताना काडकन मोडलं. राम सीतेचं लग्न लागलं आणि गादीवर बसायच्या वेळेस हे घोटाळा केला. मंथरीनं कैकेयीच्या पोटात महाराज विक्षेप शिरविला आणि त्याला वनवासाला पाठविलं. त्याला वनवासाला पाठविल्यावर रावणाला कळालं आणि रावणानं राम आहे तोपर्यंत सीता नेता येत नाही म्हणून कांचन मरीची नावाचा मामा त्याला सोन्याचं हरिण, होय आणि रामाला तिकडं ने, मी सीता घेऊन जातो. नाही ऐकलंस तर तुला बाण मारतो. त्या मरीचीनं विचार केला, रामाच्या हातानं मरण केलं तर मोक्ष मिळेल, रावणाच्या हातानं मरण आलं तर मोक्ष मिळणार नाही. म्हणून श्रीकृष्ण कोपोनी मारी त्या तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. म्हणून सोन्याचं हरण. आणि सोन्याचं हरण बघितलं. महाराज, येड्या बायाला सुद्धा माहित आहे, वेदवतीला माहित नाही का सोन्याचं हरण असतं का? पण लगेच महाराज, सोनियाचा सांबर आला तिचे अंगणी, सीता म्हणे लाडकी मारा त्याशी राघवा, काकड्याची कंचुकी त्याची मला लेववा, राम गेले धावून ग बाण भाता घेऊनी, सीता पाहे वाटुली ग दारी उभी राहुनी. बाया कशा डोलायल्यात. त्या म्हणायल्यात महाराजाला किती पाठ आहे, सांगते का सिनेमातली लावणी आहे. ही तर गरज होती म्हणून बस सांगितली तुम्हाला. त्या हरणाकडे बघून
रामाला सांगितलं त्या हरणाला मारा, तुम्हाला बसायला आसन होईल, मी त्याची कांचोळी घेईल म्हणून. आताचे बायका महाराज नवऱ्याला बेजार करतात. साडी मिळाली, ब्लाऊज पीस मॅचिंग पाहिजे. कुठून निघालं मॅचिंग? जुन्या काळात आजी होतं का मॅचिंग? जसं असेल तशी साडी, जसं असेल तर झंपर, जसं असेल तशी चोळी. पण आता मॅचिंग निघाली. मी म्हणतो काही दिवसानं सत्ता जर ह्यांच्या हातात गेली, नवऱ्याला कलर देतील. मॅचिंग नवरा पाहिजे म्हणून. हा. आणि रामही इतके पागल होते का? जाऊबाई जाऊन बिजापूर के खबर लाव, बायकोनं सांगितली की धनुष्यबाण घेऊन पळायला. पण मी पळाल्याशिवाय रावण येऊ शकत नाही म्हणून राम गेले. अजूनही बाण मारला त्या मरीचीला. सीता धाव, लक्ष्मणा धाव. त्यांच्या आवाजानं ओढल्यावर सीता म्हणली, भाऊजी त्यांना अडचण पडली, पळाव. रामाच्या नावानं अडचण दुरुस्त होते. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. विघ्न येत नाही त्यांच्या नावानं. त्यांना काही संकट नाही. माझ्या बरोबर त्याच्यामुळंच आला. तुम्हाला वाटतंय राम मरावन सीता आई असं बोलू नका म्हणून त्यांनी लक्ष्मण रेषा ओढली. महाराज रावणासारख्याला ती लक्ष्मण रेषा ओलांडता आली नाही. काय ताकद असेल त्या लक्ष्मणाची. लक्ष्मण गेले. राम म्हणले तू कशाला आलास? म्हणले असं असं बा मला वहिनीनं सांगितलं. एकटी साधूचा वेश घेतला. वेशावर माणसं फसतेत. काय भुलला अशी वरल्या रंगा. म्हणून माई भिक्षा लाव. साधू आलाय म्हणून भिक्षा घेऊन गेली. मध्ये या. नाही म्हणले तुम्ही बाहेर या. रावणाला मध्ये येता आलं नाही. ती बाहेर आल्या बरोबर उचललं सीतेला, पुष्पक विमानामध्ये बसवलं, निघाली. आणली सीता, अशोकवनामध्ये ठेवली. 11 महिने 14 दिवस. सीतेला विनंती करायचा, तुझा दास होतो, तुझं सगळं काम ऐकतो, तू माझी बायको हो. ती म्हणली नाही. एकदाच सोन्याच्या हरणाकडे लक्ष गेलं तर मला रावणानं नेलं. आता रामाशिवाय सुख नाही. रामाचं चिंतन करू लागली. योगायोगानं रामाला कळालं. सेतू बांधला. सुग्रीवाला किष्किंधा दिली. अंगदाला युवराज्यपद दिलं. रामाचा सेतू अजून लोक म्हणतात उगच 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 नाही, खरंय. अजूनही ते दगड तरतात. अजूनही गोरोबा काकानं निर्माण केलेली वीट पाण्यावर आदर तरंगते. ताकद आहे महाराज संतांची. तिथं गेले. रावणाला मारलं. सीतेला सोडून आणलं. महाराज कर्मे राम वनवासात त्या महान पतिव्रतेमुळं. कर्मे दशरथ वियोगे मेला. दशरथाच्या हातानं श्रावण बाळाच्या मायबापाला बाण लागला. बाण लागल्याबरोबर ते मेला. श्रावण बाळाला बाण लागला. शर आला तो धावून या. श्रावण बाळ खाली पडला. ते म्हणला मी मेलो तरी हरकत नाही, माझे म्हातारे मायबाप आहेत, त्यांना हे पाणी नेऊन द्या, मी मेलो म्हणून सांगू नका. दशरथ राजा गेले. आई बाबा पाणी प्या. तुम्ही कोण आहेत? मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. आमचा मुलगा खरं बोलत होते बरं का त्रेतायुगामध्ये. हे खोटं बोलायचा धंदा कलियुगात सुरू झालाय. महाराज बी खोटं बोलत. कोण म्हणतं खोटं बोलत नाही? महाराज जिथून पाकिट कमी मिळणार असल, दादा 4 तारखेला आमचा कार्यक्रम आहे बरं का, यावं लागतंय तुम्हाला. नाही हो, मी आलो असतो पण माझं भागवत ठरलंय. तुम्हाला कार्यक्रम कुठं पाहिजे? नाशिक जवळ. बाबा 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 माझा कार्यक्रम खानदेशात आहे. मेळ लागू देत नाही. आणि जिथं पाकिट आहे म्हणलं 7ला कीर्तन येतं, 5लाच महाराज येऊन बसते. काय गठोडे का अगोदर? जेवण खाऊन करून गादी मस्त पंखा.
इतका थाट कशामुळं? सब पैसे की बाई आपणा साथी नाही कोई. तसं खरं बोलला, माझ्या बाणानं चुकून तुमचा श्रावण बाळ मरण पावला. लगेच सांगितलं, आम्हाला पाणी पाजवायला मुलगा पाहिजे, आणि तो मुलगा तू मारलास ना दशरथा, तुला सुद्धा पाणी पाजवायला कोणी राहणार नाही, तो शाप. म्हणून 4 पुत्र दशरथांना अंतकाळी एकही नव्हता. 2 आजोळी 2 वनवासाला, आणि दशरथ वियोगे मेला. महाराज हे झालं यांचं देवलोकायचं. वियोग घडला सीतादेवी. सीतेला का वियोग व्हावा? सीता वेदवती असताना आई नव्हती, वडील वेदवेते पूजा करायला जायचे. तिनं सांगितलं, बाबा तुम्ही पूजा करायला जाता, मला करमत नाही, मला पिंजरा आणा, त्याच्यात राघू मैना पाळी. पिंजरा आणला, त्याच्यात फळं ठेवले. ज्या झाडावर राघू मैना होते तिथं तो पिंजरा अडकवला. ते फळं खाण्याकरता राघू मैना मध्ये शिरले. तिची चाहूल लागल्यावर भुर्र 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 उडून गेले. राघू उडून गेला, मैनामध्ये अडकली. तिनं दरवाजा लावला आणि त्या मैनेलाच फळं खाऊ घालायची, पण मैना किलबिल किलबिल करायची. कोणी नसेल त्यावेळेस राघू त्या पिंजऱ्याच्या वरून मैनामधून एकमेकाला चोंचीनं चारा द्यायचे. चाहूल लागली की भुरकून उडून जायचे. बापानं सांगितलं, बेटा राघू मैनाची ताटातूट करू नको, सोडून दे. तिनं 11 महिने 14 दिवसानंतर ती मैना सोडून दिली. त्या मैनेनं शाप दिला. कोणाला? त्या वेदवतीला. मला जसं माझ्या राघूपासून 11 महिने 14 दिवस पिंजऱ्यात कोंडलंस, तुलाही रावण अशोकवनामध्ये रामापासून वियोगाचं दुःख सहन करावं लागल. महाराज मैनेला दुःख झालं, राघूला नसल का? दोघाचं प्रेम होतं, मग दोघालाही दुःख झालं नाही वियोगाचं. तो राघू अयोध्येमध्ये गणू नावाच्या धोब्याच्या रूपानं अवतीर्ण झाला. गणू नावाच्या. आणि रामानं सांगितलं, मी राज्य करतोय पण लोक माझ्याबद्दल काय बोलतात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, रामा तू रामराज्य आणलं, सगळे चांगले म्हणतात, पण गणू नावाचा धोबी आपल्या बायकोला म्हणू लागला, रावणाच्या इथं राहिलेली सीता रामानं घरात घेतली, ती काही चांगली राहिली असेल का? माझी जर असती बायको तर मी हकालून दिली असती. तेवढ्या एका शब्दाकरता सीता पवित्र आहे. अग्नीमध्ये उभा राहून तिनं पावित्र्य सिद्ध केलं. तरी रामानं तिला 5 महिन्याची गरोदर असताना वनवासाला पाठवलं. ती वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये राहिली. तिथं लवकुश जन्माला आले. अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडला, लवकुशानं धरला. रामाचं लवकुशाचं युद्ध होणार. सीता आली, रामा हे तुझेच मुलं, लवकुशा हे तुझे वडील. हॅप्पी एंडिंग नाही महाराज. सीतेनं सांगितलं, माझं काम संपलं. जमिनीत गेली, जमिनीतून निर्माण झाली, जमिनीत गेली. वियोग घडला सीतादेवी. सीतेला सुद्धा रामाचा वियोग घडला. त्या पोपटाला म्हणून कोण्याही जीवाचा नघरो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. महाराज असं जर संचिताचा विचार करीत बसलं तर अनंत जन्माचं पाप पुण्याचं गाठोडं आपल्या संचितामध्ये. आणि ते जर भोगावं लागत असेल तर कीर्तन भजन सप्ते वारी माळ घालान, चांगलं वागान, चांगलं नाही महाराज. म्हणून शेवट माझ्या ज्ञानोबारायानं सांगितलं, कर्मा ते शंभू मानी आपण. स्वतः शंकराला सुद्धा मान्य, किती पळसी कर्मा भेन, पण बाप रखुमादेवर विठ्ठला शरण आणि केली कर्मे निवारी नारायण. तुमच्या संचितामध्ये डोंगरा एवढं जरी पाप असलं तरी ते पाप धर्मशास्त्र, भगवद्गीता, नीतिशास्त्र, रामायणाचं उदाहरण देऊन
आमच्या तुकोबारायानं त्याच्यातून सुटका, कर्मातून पापातून सुटका, जळती कर्मफळे ते तो आगी, ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा, जळतील पापे जन्मांतरीचे म्हणून पहिल्या शंका घेणाऱ्या संचित भोगावंच लागतं, भोगणे ते फळ संचिताचे. पण तुम्ही विठ्ठलाला शरण गेलात तर तुमचं संचितामधलं डोंगरा एवढं पाप सुद्धा जळून जातं. हा तुकोबारायानं सिद्धांत मांडलाय आजच्या सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्याच्या. जळ जळते संचित, 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 जळते संचित. मते महाराज मेरी उमर तुम्हें लगे. भजनाला फार महत्व आहे महाराज. तुका म्हणे येते भजन प्रमाण. माझ्या बोलण्यापेक्षा भजन महत्वाचं, संतांचे शब्द महत्वाचे. जळते संचित, जळती फळे, कर्म फळे जळतात. एक नाही दोन नाही, जळतील पापे जन्मांतरीचे म्हणून ब्राह्मण पूजा करताना म्हणत असतात, इह जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरेषु. कोणत्याही जन्मात केलेलं पाप जळून जातं आणि जळाल्यावर ती भोगण्याची गरज नाही. महाराज मनानं बोलतात का? ऐशी आहे धर्मनीत. धर्मशास्त्र भगवद्गीता स्वतः भगवान सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. तुम्हाला सगळ्या पापापासून मुक्त करतो. म्हणून उदाहरण आहे, अजामेळ पाप राशी, एक नाही राशी पापाच्या इतकं पाप, पण नामे नेला वैकुंठासी. आणि रामकथा, त्या वाल्या कोळ्यानं किती माणसं मारले. ब्राह्मण मारला की त्याचा शालिग्राम एका रांजणामध्ये ठेवायचा. असे 7 रांजणं भरली. इतके ब्राह्मण मारले तीर्थयात्रा करीत असताना. पण वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्यानं केले रामायण रामा आधी. आणि बोलीला वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. वाल्मिक ऋषीनं जे बोलले त्याप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम रामाला वागावं लागलं. हे बंधन असल्यामुळं महाराज आता आम्ही वाल्या कोळ्यासारखं माणसं मारू शकत नाहीत किंवा अजामेळासारखं पाप करू शकत नाहीत. आम्हाला मुक्त होण्याकरता काय करावं लागेल त्याचं वर्णन अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितलं. माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय, वेळोवेळा म्हणे ध्याय, वेळोवेळा म्हणे ध्याय, माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय.
शब्द आहे, माझ्या विठोबाचे पाय. पण ज्याशी नाही पंख पाय त्याने करावे ते काय? सगळे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, मग आम्ही इथं बसल्या बसल्या काय करावं? फक्त विठ्ठलाच्या पायाचं चिंतन करा. दर्शन हेळा मात्रे तया होई मुक्ती. तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळा मात्रे. महाराज ते जर जमत नसल तर विठ्ठल म्हणून टाळी वाजवा. विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे. कोणताही नाही, ज्ञानोबारायासारखे सुद्धा ज्ञानियांचे राजे म्हणतात, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुश्चिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते. या सगळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण, कर टाळी बोला मुखी नाम. टाळी वाजून विठ्ठल म्हणलं, विठ्ठल उच्चारी म्हणून टाळी वाजून. महाराज टाळी वाजवण्याचा आणि विठ्ठल म्हणण्याचा आणि पाप जळण्याचा, महाराज आपले हात आहेत ना, यमाच्या पाप पुण्याच्या बँकेतले पासबुक आहेत. तुम्हाला पासबुकावर 2 नोंदी आढळतात. एक पैसे भरले किती आणि पैसे काढले किती, दोन्हीची नोंद. या हातावर तुम्ही भविष्य बघायला गेल्यावर ज्योतिषाला काय दाखवता? हात, ढिरी, गुडगा, जीभ, हात दाखवता. ते असं बघतंय. वराह मिहीर नावाचा ज्योतिषी होऊन गेला मगर महाराज, वराह मिहीर. त्या ज्योतिषानं हातावरच्या रेषेचं भविष्य सांगितलंय. त्याला इंग्रजीमध्ये पामिस्ट्री म्हणतात आणि संस्कृत भाषेमध्ये हस्तरेषा सामुद्रिक. ते असं बघत आहे आणि बघितल्याबरोबर म्हणतंय, तुमच्या हातात पैसा येतो पण पैसा टिकत नाही, तुम्हाला चांगल्या कामाला दानधर्म घडत नाही, तुमच्या घरात सगळं असून देव तुम्हाला खाऊ देत नाही, तुमच्या जवळचे ते म्हणला असं मोघम नका. कोणत्या रेषेचं कोणतं महत्व आहे सांगा. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. मनगटापासून मधल्या बोटापर्यंत सरळ रेख गेलेली असते ती धनरेषा. ती ज्याची ठसठशीत आहे, पैसा त्याच्याकडे येतो. सुरुवातीला किती अडचण होती आमच्या कवडे महाराजाची. आता महाराज पैसाच पैसा. म्हणून त्यांनी वृद्धाश्रम, आणि काळजी करू नका 3रा मजलाही होणार आहे, नाही झाला तर केश आहे ना, काळजी करायची नाही. त्यांनी मला म्हणले, महाराज दादा आपल्या इकडं कीर्तन करायचं पण पाकिट घ्यावं लागेल. मी तुमच्याकडून नाही घेणार, तुम्ही जगाचं काम करताना कितीतरी लोकांना त्यांनी पूर्ण भारत भ्रमण तीर्थयात्रा करून पैसे जरी घेतले तर सुखानं, नाही तर मी एकदाच गाडी घेऊन निघालतो. काय लोकांनी मला त्रास दिला हो. मी म्हणलं आता नाही येणार, गिरनार बद्री केदार आता नाही येणार. महाराज 2 धाम झाले, 2 तसेच ठेवले. म्हणलं येतच नाही आता. बेजारी. हे जवळच्या माणसाला सांभाळणं सगळ्यात अवघड आहे. कारण परक्याला माणूस काहीतरी बोलू शकतो, पण चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. ज्ञानोबाराय तुकोबारायला पाकिस्तानचे चीनमधले आले नव्हते त्रास द्यायला, आपले हिंदूचेच होते. म्हणून अगोदर हे सांभाळावं लागतं. महाराज मग पैसे हातात येते तो पण कुठं जाते, टिकत नाही. धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला फुली असली तर अनभिज्ञ, अनोळखी, अपरिचित लोक जवळ येतात, गोड बोलतात, दोस्ताना पाडतात, पैसे घेतात, पळून जातात. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असली की तिथं आप्त, इष्ट, नाते, गोते, सोयरे, धायरे, पाहुणे, रावळे, पोरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हाताऱ्याला दवाखान्यात नेलंय, द्या बाबा पैसे तुमचे, फेडू बाबा, द्या बाबा पैसे, असं म्हणून बोलतेत. पैसे घेतात, पोरीचं लग्न होतं, तिला लेकरू बाळ होते, पोराचं शिक्षण होतं, त्याला नोकरी लागते, म्हातारं दवाखान्यातून येतंय. आता द्या ना बाबा पैसे, तुम्ही तुमच्या कामाला घेतले ना, आता माझे पैसे द्या. देऊत ना, आम्ही काय बुडवायलोत का, आम्ही काय मरायलोत का? नाही, तुमच्या कामाला घेतले ना, मग दिले पाहिजे. आणि नाही देत, बुडाले ना. महाराज पैसा टिकल कसा? ऐका,
पैसा टिकण्याकरता काय लागतं? तुमची करंगळी 2 कांड्याच्या वर अनामिकेच्या असले तुम्हाला सत्य कर्माला दान घडतं. मंदिराला, अन्नदानाला, तीर्थयात्रेला, जपतप अनुष्ठानाला, गोरगरिबाला मदत करण्याकरता ते दान घडतं 2 कांडे वर असल्यावर. 2 कांड्या इतकीच करंगळी असेल ना, गोड बोलल पण देत काहीच नाही. बाबा शिंदे गाव काय समाज, पाऊस वरून आणि इतका समाज, वा वा वा. महाराज काही घडतं का द्यायला? करते, खातंय, निघून जाते. खातंय, निघून जातंय, देत काहीच नाही, गोड बोलतंय. आणि ज्याची करंगळी 2 कांड्याच्याही कमी, ती गोडही बोलत नाही. काय गावकऱ्याला काय पडले? याला बोलवा, त्याला बोलवा, इतके खर्च करा, तितके खर्च करा. इकडचा महाराजांना त्याला इतकं पाकिट द्या, त्याला इतकं, ते गाड्या उडवीत येते घेते. माणसं जमवायचेत ना, मग महाराज नाही. गायत्री पाटील, सुरेखा पुणेकर, झिंगण चिकणंग असे नाचू लागले तर गाड्या सुटायला जागा मिळत नाही. माणसं खर्च करायची गरजच नाही. मंडपन स्पीकर आपोआप लोक पैसे उधळीत. आमच्या परळीला गणपती उत्सवामध्ये एक बाई आणली महाराज, हरियाणाची. पाकिट दिलं 10 लाखाचं. मी म्हणलं अण्णा 10 लाखाचं तिला पाकिट देण्याच्या ऐवजी एखादं मंदिर बांधलं असतं तर पिढ्यान पिढ्या नाव निघालं असतं. पण अशी मजा येईल का? काय दुनिया झुकते पण झुकानेवाला चाहिए. माणसं पैसे उधळीत येत महाराज. आणि इथं येताना मी आडवळ इथं विठोबा रुक्माई चालू, पाया पडायल्यात बाया 3 हात लावून. पैसे देऊन पाया पडा तर आशीर्वाद लागतो. घोडमुंजाला नुसतं पाया पडलेलं जमत नसतंय. विनोदाचा भाग सोडा महाराज. आमच्या घरात घर भरलेलं, आम्हाला देव खाऊ देत नाही. ज्याच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह नाही त्याला देव खाऊ देत नाही. त्याने अन्नदान केलं नाही त्याची खून आहे. आणि ज्याने अन्नदान, येथे एक शीत दिले आनंद कोटी कुळाचे. म्हणून महाराज पिढ्यान पिढ्या आळंदी ते पंढरपूर दिंड्याला पंक्ती येत 7 पिढ्या झाल्या. माझी 8वी पिढी आहे. वडील कीर्तनकार, चुलते कीर्तनकार, आजोबा कीर्तनकार, पंजोबा कीर्तनकार. माऊलीच्या सोहळ्या मागे, रथाच्या मागं 4 आणि 5 2 दिंड्या आहेत उखळी करायच्या. 128 वर्षाची परंपरा. माझी 8वी पिढी आहे. का देव कमी करत नाही? पोटामध्ये खडे झाले 17 खडे. डॉक्टर म्हणले सेन्सलेस मॅन, अक्कल नाही ह्या माणसाला. आमचा भातचा म्हणला कीर्तनकार आहेत. कीर्तनकार असतील, तब्येतीचं वाटोळ, चक्कर येत होती ना. हो, मग मेला असतात तर मी म्हणलं माझ्या तुमच्या दवाखान्यापेक्षा माझ्या माऊलीवर भरोसा जास्त आहे. आणि माऊलीनं सांगितलेलं आहे आयुष्य ते जिने पुढे तिघा. आयुष्य असल्यावर मरू देत नाही. ॲक्सिडेंट झाले, चक्रा आल्या, पोटाचं ऑपरेशन झालं, मेंदूचं ऑपरेशन झालं महाराज हैदराबादला. 14 दिवस त्या ठिकाणी, पण 1 रुपया सुद्धा तिथल्या हैदराबादच्या डॉक्टरने घेतला नाही. इतकं सांभाळलं. ते डॉक्टर म्हणले आमच्या आयुष्यामध्ये एवढं वय झाल्यानंतर मेंदूचं ऑपरेशन करून सुखरूप वाचलेला तुम्ही एकटे पेशंट आहे. मग देव राखे तया मारील कोण? देवानं राखलं ना. जोग महाराजांचा आशीर्वाद, दांडेकर मामांचा, मोठे बुवांचा आशीर्वाद, आमच्या कवडे महाराजांचा आशीर्वाद. ओझरला आज कार्यक्रम आहे महाराज. तिथं त्यांच्या कार्यक्रमाला आजारी जरी असलो तर त्यांच्या कार्यक्रमाला जाणार आणि पाकिटाची अपेक्षा करणार नाही. आम्हाला अख्खा महाराष्ट्र आहे ना झोडपायला. मग आमच्याच महाराजाकडून ते एवढी सेवा करायला तर वृद्धाश्रमामध्ये
उद्या मी थकल्यावर त्यांच्याच आश्रमात सांभाळा मला. सांभाळतील ना महाराज. महाराज जव असलेल्या बाईनं स्वयंपाक केला. 10 माणसा स्वयंपाक द्या, 15 माणसं जेवतील आणि 2 माणसाचा शिल्लक राहील. अन्नपूर्णा ज्या बाईच्या अंगठ्यावर जव नाही तिनं स्वयंपाक केला तर 10 माणसा स्वयंपाक करू द्या. 8व्याच माणसाला वरण संपलं, भाताची खरवड आली, चपाती करपल्याली आली आणि भाजी संपली. महाराज गोड तर अगोदरच संपलं. नाही महाराज, अन्नपूर्णा आणि अन्नपूर्णा. अन्न पुरवता येत नाही महाराज. महाराज आयुष्य असावं, आम्ही दान धर्म करू. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य. मग करंगळीच्या कांड्यापासून पहिल्या बोटापर्यंत आडवी रेख गेली ती आयुष्याची रेषा. ती इथपर्यंत असली तर 100 वर्ष अजिबात भ्यायचं कारण नाही. महाराज थोडं कमी आहे 92, आणखी कमी आहे 87. महाराज 2-3 रेगाच फुटलेल्या आहेत. त्या ओमायक्रॉन, कोरोना, झटका, ऍक्सिडेंट, ऑपरेशन, खलास. महाराज लग्नाचं कसं? करंगळीचं शेवटचं कांड आयुष्याच्या रेषेमध्ये पुरुषाच्या उजव्या हातावर या ठिकाणी 1 रेग गव्हा एवढी असते. 1 रेग असल्यावर 1 बायको, 2 रेगा असेल तर 2 बायका. जास्तच गुतुडा असेल तर तुम्हीचा विचार करा, मला विचारू नका. मी सांगायलो ना, माणसं बघायलेत बर का, हे जवळचे त्या बा ते इतकुसं असून बघायले आपल्याला किती बायका आहेत. बायानं पडली पंचायत, उजव्या हाताला का 10व्या हाताचं, आणि नवरे कसे ओळखायचे? नाही महाराज, हे हातावरच्या रेषेचं भविष्य आहे. ते पाप पुण्यानं त्या रेषा तयार झालेल्या आहेत. महाराज ते संपत्यात. टाळी वाजवल्यावर त्या पापाच्या रेषा संपत्यात. टाळी वाजवली विठ्ठल म्हणून आणि टाळी वाजवली की टाळीनं पाप जळतं, हातावरच्या रेषा बदलतात. आता कळालं का कोणतेही महाराज टाळी वाजून विठ्ठल म्हणतात त्याचं कारण? आता बघा, ह्यांच्यात कळाल्यावर फरक पडतो. विठ्ठला विठ्ठला विडा महाराज पहिल्या सांगितल्यावर वाजवल्या होत्या, पण काही जणी म्हणली कोणताही महाराज देते टाळ्या वाजवा म्हणते. आता कळालं प्रत्येकाला की आपल्या करता ये, कळालं ना, म्हणून सगळ्यांनी वाजवल्या. महाराज पण वेळोवेळा का एकदा झालं जळून गेलं पुन्हा का? मन एव मनुष्यानाम कारणम बंधमोक्ष. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची निबापे. प्रयागला महाकुंभाला तुम्ही कुठंही जा, शरीरानं केलेलं पाप जातं. तीर्थे बाह्यमळक शाळे कर्मे आद्यंतर. मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची निबापे. मनसंकल्पाचं पाप जाण्याकरता वेळोवेळा मनी ध्याय, मनानं त्याचं ध्यान करून टाळी वाजवायची. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. मग ते पाप जळतं, पाप जळतील पापे. महाराज हे झालं पहिलं, खरंच पापाचं. हो महाराज, पुन्हा पाप केल्यावर काय शब्द आहेत माझ्या संतांचे तुकोबा राहायचे. नेदी कर्म घडो, नेदी कर्म घडो, नेदी कर्म घडो, नेदी कर्म घडो. कोठे आडराणी पडो, 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 नेदी कर्म घडो, कोठे आडराणी पडो, कोठे आडराणी पडो. मग ते महाराज तुमच्यावर जीव ओळून टाकावा. ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. लगेच ऍडजस्ट केलं तिथंच तोडलं. हे नवरा बांधला मस्त, तुझं तिकडं माझं इकडं.
नेधी कर्म तुमच्याकडून पाप घडण्यासारखा प्रसंग आल्यावर सुद्धा घडत नाही. आणि हे जुनं उदाहरण नेहमी सांगतो. जैमिनी आणि व्यास महर्षी, उत्तर मीमांसा आणि पूर्व मीमांसा, गुरु शिष्य. व्यासांनी सांगितलं जैमिनी लिहून घे, मात्रा स्वस्त्रा दुहित राहावा, विविक्तासनो भवेद यदी बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसम मपि कर्षती. विद्वानाला सुद्धा इंद्रिये ऐकत नाहीत. विद्वानाला सुद्धा इंद्रिये बैसलो जायावरी सैराट ते जाय. म्हणून आमच्या संतांचा शब्द असल्यामुळं सैराट पिक्चर गाजला. संतांचे शब्द आहेत. योगायोगानं ते म्हणले ज्याला अक्कल नाही त्याला इंद्रिय नेता येतील, पण शहाण्याला राहू दे म्हणले. तसंच 4 दिवस विसराळी परू दिलं. एके दिवशी जन्मीला सांगितलं आपण जंगलात आहेत, आश्रम करून राहतो, मला गावाला जायचं, तू एकटा राहू शकतो का? काही नाही महाराज म्हणले, एकटा राहतो. व्यास ऋषी सकाळी सकाळी निघून गेले. सायंकाळला विजा कडकडू लागल्या, पाऊस झिमझिम येऊ लागला आणि एकटे जैमिनी आश्रमामध्ये बसलेले असताना वीज कडाडली. आपल्या आश्रमाच्या दारामध्ये कोणीतरी दिसलं. विजेच्या प्रकाशामध्ये बघितलं एक सुंदर ललना, सुंदर योषिता स्त्री. सांगितलं कोण आहे बाहेर? म्हणजे मी बाई माणूस. या पराव्या नारी रुखुमाई समान, परस्त्री जेने मातरे वैष्णव जनतो. आई बाई तुम्ही आई आत या. मध्ये आल्यावर बघितलं तर इतकी सुंदर ती दिसली, नाकी डोळी निट्टस. हा गाणं आहे ना, गोरी गोरी पान, तस अतिशय सुंदर. जंगलात चुकलात का? नाही. का जंगलात फिरायलात? मला वर संशोधन, मला लग्न करायचे, माझ्या पसंतीनं नवरा हुडकायचा आहे. कसला पाहिजे नवरा? माझं एक पण आहे, ज्याला माझा नवरा व्हायचा आहे त्यांनी मला पाटकुळी घेऊन राहत्या घराला 5 प्रदक्षिणा घालायच्या, मी त्याला माळ घालणार, त्याच्या बरोबर नांदणार. जैमिनीनं बघितलं, म्हणला काळ्या नकट्या खुज्या बुटक्या हेंद्र्या असल्या बायकायला नवरा हे तर चित्तर आहे. म्हणला मी घेऊ का पाटकुळी? अगोदर मधिया म्हणताना काय म्हणला होता? आई साहेब मधिया. रावणही सीतेला भिक्षा मागताना काय म्हणला? माई भिक्षा लाव, आणि तिला बायको हो म्हणला. हे मोठ्याचंही चुकतंय महाराज. तसं इकडं तिकडं बघितलंय, नुसतं पाटकुळी घेतल्यावर जर इतकं मिळत असेल तर की हो बसली पाटकुळी. रागमान नका, आता पाटकुळीच आहे. तिनं महाराज झिपऱ्या धरल्या त्याच्या पाटकुळी. 2 प्रदक्षिणा झाल्या आणि 3ऱ्या प्रदक्षिणाला एकदम वज हलकं वाटलं. वज कसं हलकं झालं म्हणून असंच वाकडी मान करून बघितली तर महाराज पांढरी शिपट व्यासांची दाढी जटा. महाराज ते उभा राहिलं, व्यास ऋषी खाली उतरले. ते इतकंच चाकाटलं, त्यानं नजरेला नजर सुद्धा लावली नाही. व्यासाकडे असं करायचं, बघू का नको बघू. व्यासानं काही विचारलं नाही. बाबा मपी कर्षती का नापी कर्षती? म्हणले तुमचंच खरंय. व्यासासारख्याला सांगितलेलं जैमिनीला पटलं नाही आणि त्याला हा दृष्टांत दिला. तसं आम्ही कुठं जरी असलो पण आमच्या हातानं ते पाप घडू शकत नाही. माझ्या तुकोबारायाकडं वाईट वासनेनं भंडाऱ्या डोंगरावर एक स्त्री आली. हात जोडून तुकोबारायानं सांगितलं, जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो. तुका म्हणे तुझ पाहिजे भ्रतार तरी काय नर थोडे गेले. स्वामी विवेकानंद शिवछत्रपती हिंदू पदपादशाहीची संस्थापन करणारे
कल्याणच्या सुभेदाराचा खजिना लुटला आणि त्यांची नवीन लग्न झालेली सून आणली. राजे, हा सोन्या चांदीचा घराणा, हा रूपाचा खजिना तुमच्या 8ही राण्यापेक्षा सुंदर आहे. काय म्हणणं आहे? तुम्ही करून घ्या. सेनापतीला द्या, एखाद्या गरीबाला द्या, बिनलग्नाच्याला द्या, लग्नाच्याला द्या. तिचं सौंदर्य पाहून तुम्हाला तिच्याबरोबर संसार करावासा वाटतो. पण माझी अशी इच्छा आहे, तिचं सौंदर्य पाहिलं तर मला असं वाटतं अशीच आमची आई असती, सुंदर रूप होती, आम्ही सुंदर झालो असतो. वदले शिवछत्रपती, अशी सुंदर आमची आई असती तर आम्ही सुंदर झालो असतो. आईची भूमिका. विवेकानंद स्वामी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले. त्यांनी वक्तव्य केलं. त्यांचं वक्तव्य, त्यांचं देखणेपण, त्यांचे बाणीदारपण, त्यांचे पाणीदार डोळे आणि त्यांचं स्वरूप पाहिलं आणि एक श्रीमंताची $बिलियन्स आणि इतकी सुंदर ती आली पुढे आणि तिनं सांगितलं, स्वामी मला तुमच्या बरोबर लग्न करायचं. स्वामीनं सांगितलं, मला हिंदू धर्माचा प्रसार करायचा आहे, लग्नाचं बंधन घ्यायचं नाही. नका लग्न करू. तुमच्या हिंदू धर्मामध्ये लग्न केल्यावर नांदायला जात असतात. मी न लग्न करता तुमच्या बरोबर राहते, मला रखेली म्हणून ठेवा. पण कशा करता? मला तुमच्यापासून तुमच्यासारखा मुलगा व्हावा म्हणून. स्वामी जवळ गेले. माझ्याबरोबर भोग भोगून माझ्यासारखा मुलगा होईल याची खात्री देता येत नाही, मलाच तो आपला मुलगा मान असं म्हणल्यावर त्या मुलीच्या मनातलं पाप वासना निघून गेली. ती हिंदू धर्माचा स्वीकार करून भारतात राहिलं. तिचं नाव भगिनी निवेदिता. पाश्चात्य देशातली इतकी सुंदर, पण तिनं हिंदू धर्माला वाहून गेलं. इतका हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. आणि आपल्या मुली मुसलमानाचे पळून न्यायलेत आणि त्याचा परिणाम आपल्या हिंदू धर्माचे ग्लानी आली. म्हणून सांभाळा. योगायोगानं का बाबा त्यांच्या मनात पाप घडत नाही? शिवछत्रपतीच्या का घडत नाही? तुकोबाराच्या का घडत नाही? त्याचं कारण सांगितलंय. मनाच्या ठिकाणी हे 3 दोष असतात. मनाच्या ठिकाणी हे 3 दोष कोणते? रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण. सत्वगुण शुद्ध चांगले विचार सांगतो, पण रजोगुण आणि तमोगुणाची युती होती. कधीही वाईटाची युती होते, चांगल्याची होत नाही. म्हणून रजोगुण तमोगुण एक झाला. म्हणून शब्द रजोगुण समुद्भवा. रजाची कीड झाली तमाशी पडेन ते भले. शुद्ध सत्वगुण एकटा राहिला. म्हणून तुम्ही ज्या वेळेस टाळी वाजून भजन करता त्यावेळेस तुमचं पाप जळून जातं, तुमचा तमोगुण जातो, रजोगुण जातो. सत्वगुणामुळं तुम्हाला केलेल्या पापाचं फळ मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. यम संयमता महन. तो यम तुमच्या काम क्रोधाला बाजूला सारतो. काम क्रोध बंदीखानी तो का म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. म्हणून विठ्ठल म्हणून तुम्ही टाळी वाजवली की तुका म्हणे देह भरिला विठ्ठलेन काम क्रोधे केले घर रीते. याच्याकरता एकदा मोठ्या प्रेमानं तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे मळ मळ, तुका म्हणे मळ, तुका म्हणे मळ, तुका म्हणे मळ. माझ्या विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे म्हणून विठ्ठल म्हणता हरले पाप. आणि पाप जळून गेल्यावर विठोबा रुक्माई का म्हणायचं? विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा ध्यानी मग सुखा काय होणे.
पाप जळून गेल्यावर राहू निधी ताप जाळ. तुम्हाला ताप जाळ मारणं तोडणं. महाराज 21 प्रकारचे मुख्य नरक आणि 7 उपनरक अशा 28 प्रकारच्या नरकामध्ये तुम्हाला जाण्याची गरज नाही. त्याच्याकरता मोठ्या प्रेमानं एकदा संप्रदाय पद्धतीनं टाळी वाजून विठोबा रखुमाई